फुकटच भांडतात का देवाला? आपल्याला देवच कळाला नाही तर काय भांडावं देवाला, नाही का? देव कळाल्याशिवाय देवाला भांडतं तरी कसं येईल, नाही का? तर देवाला भांडत होते. मग देवाच्या दोन्ही स्वरूपाचं ज्ञान, एक तटस्थ स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण, असे दोन्ही लक्षणं देवाचे ते जाणतात. स्वरूप लक्षणही जाणतात आणि तटस्थ लक्षणही जाणतात. स्वरूप लक्षण म्हणजे काय? जे कधी बदलत नाही, जे जशाला तसंच राहतं त्याला स्वरूप लक्षण सांगतात. आणि जे लक्षण बदलत जातं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. काही क्षणापुरतं ते असतं आणि काही क्षणानंतर ते तिथं नसतं, असं जे लक्षण असतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. म्हणून तटस्थ लक्षणानेही देवाचं ज्ञान प्राप्त करून देतात आणि स्वरूप लक्षणाने सुद्धा करून देतात. आपल्याला आज अभंगामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय देवाचं स्वरूप लक्षण सांगत आहेत. सांगतात, माझे जे परमात्मा पांडुरंग आहे, ज्यांची मी भक्ती करतो ते परमात्मा कशी आहेत मला सांगू का तुम्हाला? कसे आहेत ते? त्या अभंगाच्या पहिल्या